कुठे असे प्रकार घडले, तुमची काय माहिती आहे? कणकवली तालुक्यामध्ये नाट्याळ नावाचा जो गाव आहे तिथे नारायण राणेंच्या गुंडाने एका आमच्या कार्यकर्त्याला रात्री मारलं. हा एक प्रकार सोडला तर बाकीकडे नाही, पण नारायण राणेंच्या गुंडांची नेहमीचीच सवय आहे ती. त्या खऱ्या अर्थाने आम्ही पोलीस अधीक्षकांच्या पण निदर्शनास आणली होती अशी गोष्ट. पण ह्या गुंडगिरी आणि दादागिरीचा बिमोड मात्र ह्या मतदानाच्या आजच्या दिवसाला नक्की होईल. प्रचारात तुमची भूमिका, ध्येय धोरणं मांडली. आज मतदानातून त्यांची भूमिका मांडणार. हो, पण मला खात्री आहे मतदारांचा एक मित्र म्हणून, मतदारांचा सहकारी म्हणून, कोकणचा एक सुपुत्र म्हणून मला ते नक्कीच आशीर्वाद देतील. जशी तुमची जमेची बाजू आहे, शिवसेना युबीटीचे उमेदवार आहात, 2 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय, तसे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार नारायण राणे हे केंद्रीय मंत्रीही आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वलय त्यांच्या पाठीशी आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन सुद्धा नेव्ही डेच्या निमित्ताने एक नवीन पैसा त्यांनी दिला नाही. नारायण राणेंनी सुद्धा काय दिलं हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यातला फरक मतदार ओळखतायत. तुमचं मतदान नेमकं कुठे असं, म्हणजे माझं स्वतःचं मतदान मुंबईला आहे, सांताक्रूझ. यंदा धनुष्यबाण नाही आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये. मशाल ही निवडणूक पहिल्यांदा, त्या चिन्हावर पहिल्यांदा शिवसेना सामोरे जाते. आव्हान आहे, चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलंय, काय तुम्ही सांगाल? आव्हान नाही, आमची कोकणातली किंवा महाराष्ट्रातली सगळी जनता जागृत आहे, सुज्ञ आहे, विचारी आहे. त्यांना माहिती आहे ज्या पद्धतीने गद्दारी करून, बेईमानी करून धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे, त्याच्या जागी मशाल जे आलेले आहे हे त्यापेक्षा अधिक प्रभावशाली ठरेल. नारायण राणे यांचं आव्हान वाटतं, अटीतटीची तुल्यबळ अशी लढत होईल असं तुम्हाला? मला नारायण राणे आव्हान आहे. भारतीय जनता पक्ष आहेच, त्यामुळे भाजपाची आमची लढत आहे, नारायण राणेंची आमची लढत नाहीये. तुमची कन्या रुची यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, पहिल्यांदाच आपल्या वडिलांसाठी मतदान केलेलं आहे. आपण त्यांचीही काय नेमकी प्रतिक्रिया ते जाणून घेऊ. रुची, सांगाल, आपण इथे मतदानाचा हक्क बजावला? हो, माझं हे पहिल्यांदा मतदान नाही, पण वडिलांसाठी पहिल्यांदा मतदान आहे आणि मला खात्री आहे की ते अधिक मताधिक्याने निवडून येईल. प्रचारात तुम्हीही सहभागी होतात, कसा वाटला युवा मतदार? तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रुची राऊत यांनी मतदान केलेलं आहे.